अपडेट न्यूज। दारव्हा बस स्थानकावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा। आगार व्यवस्थापक दारव्हा यांना बहुजन मुक्ती पार्टीची मागणी। शहराच्या मध्यभागी बस स्थानक असून सध्या मार्च अखेर उन्हाचं तापमान दिवसेंदिवस वाढत चालले असून अशा उन्हाळ्याच्या दिवसात लग्नसराई व 5वी ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा अजून संपायच्या असल्यामुळे विद्यार्थी व प्रवासी नागरिकांची लग्नसराईमुळे मोठी गर्दी बस स्थानकावर दिसून येते। या काळात प्रवासी नागरिकांसाठी बस स्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं अत्यंत गरजेचे असताना मात्र दारव्हा बस स्थानकावर कुठेही शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दिसून येत नाहीये। बस स्थानकावर फक्त रिकामे माठ तेवढे दिसत असून यामध्ये पाण्याचा थेंब सुद्धा दिसत नसल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी बस स्थानकावर भटकंती करावी लागत असल्यामुळे आगार व्यवस्थापक यांनी दारव्हा बस स्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी विमोद मुधाणे बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम यांच्या वतीनं प्रसिद्धी माध्यमाद्वारे केली आहे। विमोद मुधाणे बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष तथा दारव्हा दिग्रस्त विधानसभा मतदारसंघ विधानसभा प्रभारी मी दारव्हा बस स्थानकावर उभा आहे आणि या ठिकाणी जी पाण्याची व्यवस्था आहे ती अत्यंत गंभीर आहे। प्रवासासाठी कुठेही पाण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे या ठिकाणी येत असलेल्या नागरिकांना पाण्याची व्यवस्था करणं हे दारव्हा बस स्थानकाचं काम आहे, आगार व्यवस्थापकाचं काम आहे। परंतु या ठिकाणी मात्र जे प्रवासी नागरिक आहे यांना पाणी मिळत नाही आहे आणि त्यामुळे त्या पाण्याची व्यवस्था उन्हाळ्याचा आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे आणि अत्यंत गंभीर बाब आहे की या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही। या ठिकाणी प्रत्येक नागरिक येऊन या पाणपोई जे लावलेली आहे त्या ठिकाणी त्यामध्ये एक थेंबरही पाणी नाही आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा याची व्यवस्था कुठेही आगारामध्ये केलेली नाही, बस स्थानकावर केलेली नाही। त्यामुळे आगार व्यवस्थापक यांना या माध्यमातून अशी मागणी करतो की या ठिकाणी दारव्हा बस स्थानकामध्ये नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी अशी मागणी मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने विमोद मुधाणे करीत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.